महाराष्ट्राचा। नमस्कार, मी सुद्धा संध्या लाईव्ह मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत। मराठी बोलणार नाही असं म्हणायची कुणाची हिंमत कशी होते असा सवाल मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी केल्यानंतर त्यावर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिले। महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने मुंबईतील हुतात्मा चौकात आदरांजली वाहिल्यानंतर माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्र्यांनी भूमिका मांडली आहे। सर, आज 67वा महाराष्ट्र दिन आहे। अनेक परप्रांतीय आहे महाराष्ट्रात राहतात, परंतु अनेक जण आहेत त्यांना हिंदी बोलता येत नाही, काही लोक आहेत मराठी बोलता येत नाही, मराठी बोलण्याचा प्रयत्न करतात, परंतु त्यामध्ये अनेक विरोधक आहेत, अनेक राजकीय नेते आहेत, ते टीका करताना पाहायला मिळतात। राज ठाकरे देखील वक्तव्य केलं। पहिल्यांदा तर महाराष्ट्र इतका संकुचित कधीच नव्हता की महाराष्ट्रामध्ये परप्रांतीयांनी राहू नये किंवा इथे केवळ कोणी याच लोकांनी राहावं त्याच लोकांनी राहावं अशा प्रकारची संकुचित मनोवृत्ती महाराष्ट्राने कधीच पाहिली नाही। छत्रपती शिवरायांनी जो महाराष्ट्र धर्म आपल्याला शिकवला त्या धर्माला देखील ते अपेक्षित नाही। आणि मला तर अतिशय आनंद आहे की माझा मराठी बांधव मी देशाच्या कुठल्याही राज्यात गेलो तरी तिथला एक अतिशय प्रॉमिनंट अशा पद्धतीचा नागरिक म्हणून त्या राज्यामध्ये तिथल्या संस्कृतीमध्ये भर टाकताना दिसतोय। भाषेचा जिथपर्यंत प्रश्न आहे, मला असं वाटतं की स्वभाषेचा अभिमान हा असलाच पाहिजे, मराठी भाषेचा अभिमान हा असलाच पाहिजे। महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाने मराठी भाषा शिकलीच पाहिजे। आणि मला निश्चितपणे असं वाटतं की जे लोक या महाराष्ट्रात वास्तव्याला आहेत ते मराठी भाषा शिकण्याचा प्रयत्न करतील। जे शिकले नाही आहेत त्यांना शिकवण्याचा प्रयत्न आम्ही करू, पण भाषेच्या आधारावर हिंसा, भाषेवर विवाद, भाषा येत नाही म्हणून कोणाला मारणं हे आम्हाला मान्य नाही। यातला मार्ग हा आहे की आपली भाषा इतकी सुंदर आहे आणि इतकी सोपी आहे, कोणालाही शिकवता येते। त्यामुळे आम्ही हा प्रयत्न करणार आहोत की अशा सगळ्या लोकांना आम्ही भाषा शिकवू। ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला YouTubeवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।